नमस्कार. आजच्या आपल्या स्टोरीचे नाव आहे आधार. कथा डॉक्टर सुधीर शर्मा. कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर वंदना त्या शुक्रवारी संध्याकाळी 6च्या सुमारास पाळणाघरात गेली. तेव्हा तिला समजले की तिचा 5 वर्षाचा मुलगा राहुलला खूप ताप आला होता. तिच्या फ्लॅटवर जाण्याऐवजी तिने त्याला थेट बालरोगतज्ञ डॉक्टर नमन यांच्या दवाखान्यात नेले. तिथली गर्दी पाहून ती तणावात आली. 8 वाजण्यापूर्वी घरी पोचता येणार नाही हे ती समजून चुकली. कोरोनानंतर आता पुन्हा डॉक्टरांकडे गर्दी वाढू लागली होती. काही वेळानंतर अस्वस्थ झालेला राहुल तिच्या खुशीत तिला मिठी मारून झोपी गेला. तिला वाटले की आपल्या आईला फोन करून बोलावून घ्यावे, पण तिने तसे केले नाही. आई सतत तिला बडबडत असल्याने ती स्वतःचा त्रास वाढवून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. 7 वाजण्याच्या सुमारास वंदनाची मोठी बहीण वनिताचा फोन आला. राहुल आजारी असल्याचे ऐकून ती काळजीत पडली. ती म्हणाली, वंदना, जेवणाची काळजी करू नकोस. मी तुमच्या दोघांसाठी जेवण आणून देईन. वनिताच्या बोलण्यामुळे वंदनाला हायसे वाटले. डॉक्टर नमन यांनी मोसमी तापाचे निदान करत सल्ला दिला की ताप लवकर उतरण्यासाठी राहुलला पूर्ण विश्रांती द्या आणि प्रेमाने त्याला हलका आहार द्या. गरज पडल्यास मला फोन करा आणि हो, सावधगिरी म्हणून कोविड चाचणी करून घ्या, म्हणजे संशयाला जागा राहणार नाही. केमिस्टच्या दुकानातून औषधं घेऊन फ्लॅटवर पोहोचेपर्यंत 8 वाजले होते. तिने सर्वात आधी राहुलला औषधं दिली. त्यानंतर त्याला पलंगावर झोपून ती स्वतःसाठी चहा करायला स्वयंपाकघरात गेली. डोके प्रचंड दुखत असल्यामुळे तिला चहासोबत डोकेदुखीची गोळी घ्यायची होती. तिने चहा बनवला, पण तो तिला नीट पिता आला नाही. राहुलने उलटी केली होती. तिने त्याचे कपडे बदलून लादी साफ करेपर्यंत चहा पूर्ण थंड झाला होता. आपण अचानक रडू असे तिला वाटले, पण डोळ्यातून अश्रू ओघू लागण्यापूर्वीच विनीता पती सौरभसह तेथे आली. तू आता राहुलच्या शेजारी जाऊन बस, मी जेवण गरम करून आणते, असे म्हणत विनीता आत गेली. त्यानंतर 10 मिनिटांनी वंदनाची आई कांता या मुलगा विकास आणि सून अंजलीसह तेथे आल्या. कांता यांनी लगेचच राहुलला आपल्या मांडीवर घेत मिठी मारली. आजीला पाहून त्याला आनंद झाला. रात्री तू माझ्यासोबतच राहा, मी तुझ्याच हातून जेवेन. तू मला एक छानशी गोष्ट सांग. रस्सेदार भाजीसोबत एक चपाती खाऊन झाल्यावर राहुल आजीच्या शेजारी झोपला. वंदना आपल्या भाऊ, वहिनी, बहीण आणि भाऊजीसोबत बाहेरच्या खोलीत येऊन बसली. नेहमीप्रमाणेच विकास आणि अनिताने वंदनाच्या सासर सोडून फ्लॅटमध्ये एकटे राहण्याच्या निर्णयाबद्दल चर्चा केली आणि अवघ्या 10 मिनिटात ते यावरून एकमेकांशी वाद घालू लागले. या वादात सौरभ आपल्या पत्नीची आणि अंजली तिच्या पतीची साथ देत होते. डोकेदुखी त्रस्त झालेल्या वंदनाला वाटत होते की दोघांनीही गप्प बसावे, पण ते सर्व तिच्यापेक्षा मोठे होते. त्यामुळे त्यांना गप्प करण्याचे धाडस ती करू शकली नाही. वंदना, कोणताही वाद वाढवणे चांगले नसते. तू तुझे घर सोडून राहुलसोबत या फ्लॅटमध्ये राहतेस. त्याला जवळपास 2 महिने झालेत. अरुण तुला घरी परत बोलवून थकला आहे. आता तू समजूतदारपणा दाखव आणि घरी परत जा. विकासने वंदनाला दिलेला हा सल्ला ऐकून वनिता रागवली. दादा, चुकीचे सल्ले देऊन तिचे आयुष्य पणाला लावू नकोस. वनिताने उलट उत्तर दिले. सासरच्या नरकात परत जाण्यासाठी वंदनाने वेगळे राहण्याचे पाऊल उचलले नव्हते. रात्रंदिवस तिला टोचून बोलले जायचे, नेहमी अपमान केला जायचा. असे मन मारून जगण्यात 7 वर्ष वाया घालवणे हा खूप मोठा कालावधी आहे. अरुणला पत्नी आणि मुलांसोबत राहायचे असेल तर त्याला आता वेगळे होण्याचा निर्णय घ्यावा लागेल.
वंदना कोणत्याही किमतीत परत जाण्याचा मूर्खपणा करणार नाही. तू आगीत तेल ओतून तिचे डोके खराब केले नसतेस तर आज ती तिच्या नवऱ्यापासून अशी दूर राहिली नसती. विकासच्या कडवट स्वरात कमालीचा राग होता. दादा, विनीतावर चुकीचा आरोप करू नका. सौरभने लगेच पत्नीची बाजू घेतली. आम्ही दोघेही वंदनाला साथ देतोय. वेगळ्या फ्लॅटमध्ये राहणे हा तिचा स्वतःचा निर्णय आहे आणि तुम्ही बघाच, तिला जे हवंय ते ती लवकरच मिळवून दाखवेल. अरुण दबावाखाली येऊन आपले घर सोडायला तयार होईल असे तुला वाटते का? नक्कीच. पत्नी आणि मुलांपासून दूर राहणे सोपे नसते. तर मित्रांनो, पुढील भाग लवकरच येईल. स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.